अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर छांदोग्य उपनिषद आपण मागच्या रविवारी आपण पूर्ण केलं होतं. तर आज आज जे आहे ते आपण छांदोग्य उपनिषदाचा अगदी थोडक्यात उपसंहार करणार आहोत. की आपण ह्या जवळजवळ 75 प्रवचनं झालेले आहेत. तर ह्या 75 प्रवचनामध्ये अनेक विषय आलेले आहेत. खूप विस्ताराने असं हे उपनिषद आहे. तेव्हा ह्या उपनिषदामध्ये काय काय सांगितलंय, त्याचे प्रमुख जे सारभूत आहे गोष्टी, त्याचा एक आढावा घेण्याकरता आजचं प्रवचन आहे. आणि मग त्याचा ह्या उपसंहारामध्ये छांदोग्य उपनिषद म्हणजे काय नेमकं आहे, त्यात काय सांगितलं आहे, कोणत्या कोणते विषय त्यात घेत आलेले आहेत, त्याचा आपण आढावा घेण्याकरता आजचा उपसंहार आपण प्रारंभ करत आहोत. तेव्हा छांदोग्य उपनिषदामध्ये छंद हा शब्द आहे. तर छंद हे म्हणजे वेदाच्या 6 अंगापैकी छंद हे एक त्याचं अंग आहे. आणि आपण म्हणतो जसं गायत्री हा छंद आहे, तसे विविध प्रकारचे अनुष्टुप छंद आहेत. तर हे जे छंद आहेत ना, हे छंदाची जी रचना आहे ती त्याचे विशिष्ट प्रकारचे आकड्याच्या अक्षराची संख्या असते. आणि त्याचं त्या आवर्तन चालू असतं त्याचं. त्यामुळे छंद जो आहे ना, ह्याच्यामध्ये एक प्रकारची लय पण असते आणि एक प्रकारचं त्या ठिकाणी शिस्त आणि अनुशासन असतं. त्यामुळे छंद जो आहे हा संस्कृत भाषेचा एक म्हणजे फार महत्वाचं असं त्याचं अंग आहे. आणि संबंध वेद जे आहेत हे छंदानेच बनलेले आहेत. म्हणून याच्यामध्ये भगवद्गीतेत सुद्धा छंदांसी यस्य पर्णानी असं म्हणताना छंद हे म्हणजेच वेद आहेत, असं त्याचा अर्थ आपण म्हणजे भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तेव्हा छंद हे जे आहेत हे संस्कृत भाषेमध्ये एका विशिष्ट स्पंदनाचं नाव आहे. आणि त्यामध्ये जी अक्षरसंख्या जी आहे, जसं गायत्री छंद जो आहे तो 24 अक्षराचा आहे. आणि त्याच्यामध्ये 3 भाग आहेत, 8 8 8 असे जे 3 भाग आहेत. तर 24 अक्षराचा जो छंद आहे तो गायत्री छंद आहे. तसे हे 6 7 छंद महत्वाचे आहेत. बाकी अनेक छंद आहेत. तेव्हा हे या छंदानी बनलेलं हे उपनिषद आहे. तर छंदाचा वेगळा सुद्धा अर्थ सांगताना ज्याचं आच्छादन केल्यामुळे संरक्षण होतं, म्हणजे देवदेवता सुद्धा ज्याचं आच्छादन करतात त्याला छंद असं म्हटलंय. म्हणजे आच्छादन कशाचं केलेलं आहे, तर वेदमंत्राचं आच्छादन केलेलं आहे. तेव्हा वेदमंत्राच्या आच्छादनाने त्या सर्व देवदेवतांनी आपलं संरक्षण केलेलं आहे. तेव्हा छंदाचं अतिशय महत्व आहे. तर त्या छंदाने युक्त असलेलं हे उपनिषद असल्यामुळे त्याला छांदोग्य उपनिषद असं म्हटलंय. तेव्हा हे छांदोग्य उपनिषद जे आहे हे प्रमुखता हे सामवेदातलाच हा ब्राह्मणचा भाग आहे. सामवेदीय तलवकार ब्राह्मण आहे. आणि सामवेदामध्ये छंद हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण तिथे नुसताच अक्षराची संख्या आणि अनुशासन नाहीये, तर तिथे लय आहे, स्वर आहे. स्वराला आणि लयीला हे सामवेदात महत्व असल्यामुळे संगीत प्रधान असा वेद सामवेद आहे. आणि म्हणून त्याचा असलेले जे उपनिषद आहे त्याला छांदोग्य उपनिषद त्याही कारणाने म्हणतात. आणि ह्या छांदोग्य उपनिषद जे आहे हे ब्राह्मण ग्रंथाचाच भाग आहे. ब्राह्मण ग्रंथ जो आहे तो प्रामुख्याने वेदाचा हा ज्ञानकांड असतो. त्यामुळे हे छांदोग्य उपनिषद आणि त्याच्या आधी आपण केनोपनिषद पाहिलं, ते सुद्धा हे सामवेदीयच होतं. आणि तो सुद्धा तलवकार शाखेच्याच अंतर्गत येत होतं. तेव्हा हे तलवकार ब्राह्मण आहे हे आपण सुरुवातीच्या प्रस्तावनेत पाहिलं. तेव्हा तलवकार म्हणजे हा जो छांदोग्य उपनिषद जे आहे ते छांदोग्य उपनिषद आणि केनोपनिषद हे दोन्ही त्या तलवकार ब्राह्मणाचा असल्यामुळे त्याचा शांतीपाठ सुद्धा हा एकच आहे, असं ह्या ठिकाणी उल्लेख आहे. तेव्हा हे उपनिषद जे आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे. याची रचना आणि वर्णन शैली सुद्धा अत्यंत ही अनुशासित, क्रमबद्ध आणि युक्तिसंगत आहे. त्या ठिकाणी तर्काच्या विरुद्ध नाही आहे, तर युक्तिसंगत आहे. अशा या उपनिषदात तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाच्या अनुसार होणारं जे आचरण आहे, कर्म आहे आणि उपासना आहे, या संदर्भामध्ये संबंध विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. आणि सध्याच्या काळामध्ये हे उपनिषदाची जी काय आपण उपयुक्तता पाहतो ती ह्या छांदोग्य उपनिषदाच्या अनेक प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. की प्रत्यक्ष आचरण आणि प्रत्यक्ष ती उपासना आणि ही कर्मामधूनच ही उपासना व्यक्त होते. आणि म्हणून आणि त्याचं अधिष्ठान जे आहे ते ज्ञान आहे, ते ब्रह्मतत्व आहे. तर ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावर जो आविष्कार जो होतो कर्माचा,
आचरणाचा, आणि त्या आचरणातूनच ती उपासना घडते, असं असं वर्णन केलेलं आहे या उपनिषदामध्ये. तेव्हा हे उपनिषद जे आहे कर्म आणि उपासनेचा हा एक सुंदर असा संगम आहे. आणि त्याचं स्वरूप आणि त्याचं रहस्य जे आहे ते या ठिकाणी हे औपनिषदीय कर्म आणि उपासना याचा हा सुरेख असा इथे संगम आहे. आणि त्याचं जे स्वरूप आहे त्याचं त्या स्वरूपामध्ये रहस्य काय दडलंय, तर ज्ञान हे त्याच्यामध्ये अधिष्ठान रूपामध्ये असल्यामुळे ते अतिशय दुर्लभ असणारं असं ज्ञान जे आहे ते प्रकांड पंडित असणाऱ्या ह्या विद्वानांना सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय रस येतो, त्यांना सुद्धा मार्गदर्शक असं हे पूर्ण विवेचन आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे संशय ज्याच्यामध्ये फिटल्या जातात आणि त्याचा जो मूळ भाव आणि त्याचा जो उद्देश आहे तो ह्या जीवात्म्याचं कल्याण करणं हाच त्याचा उद्देश आहे. तेव्हा त्याच ह्या भूमिकेच्या आधारावर हे उपनिषदाचं जे चित्र आहे ते अतिशय स्पष्ट करणार आहे. त्यात प्रामुख्याने स्मार्त कर्म आणि पौराणिक व तांत्रिक उपासना सुद्धा याच सर्व आचरणाचा भाग तिथे दिलेला आहे. त्याच्याशिवाय अद्वैत वेदांतेच्या ह्या प्रक्रियेनुसार जीव हे अविद्येचे तीन शक्तीने आवृत्त असतो, याचं हे विवेचन केलंय की जीवात्मा जो आहे तो बंधनात का आला, तर त्याच्यावर तीन प्रकारच्या मायाशक्ती या त्याला आवृत्त करतात आणि त्यामुळे तो बंधनात येतो. तर त्या तीन शक्ती काय आहे, असं हे तीन प्रकारचं त्याला बंधन टाकलेलं आहे आणि त्याचं वर्णन या उपनिषदात आहे. तेव्हा मल, विक्षेप आणि आवरण अशा या संबोधनांनी ओळखल्या गेलेल्या या तीन बंधनापैकी मल म्हणजे अंतःकरणात मध्ये जे मलिन संस्कार झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे मल हा अहंकाराचा मल आहे. तेव्हा अहंकाराने आवृत्त झालेला हा जीवात्मा जो आहे तो बंधनात येतो. म्हणून त्या मलाला आपल्याला निर्मल करायचंय, अंतःकरण पवित्र करायचं. म्हणजे काय, तर अहम जे आहे त्याचा नाश करायचा आहे. म्हणून निरहंकारी आणि निर्ममत्व जेव्हा सिद्ध होतं त्यावेळेस त्याचं अंतःकरण निर्मल आहे असं होतं. तेव्हा पहिलं जे काही बंधन आहे माणसाला, त्या अंतःकरणाचं मलिन झालेले जे संस्कार असतात आणि जो अहम जो भाव असतो तो निष्काम कर्माने त्याची निवृत्ती होऊ शकते. अहंकाराला जर दूर करायचं असेल तर उपाय काय आहे, तर कर्मयोग आहे. तेव्हा निष्काम कर्मानेच तुम्ही तुमचा अहंकार दूर करू शकता. आता दुसरं जे बंधन काय आहे तर त्यांनी सांगितलं विक्षेप. विक्षेप म्हणजे काय, आपण ज्या मार्गाने चाललोय ना त्या मार्गापासून पथभ्रष्ट होणे. आम्ही ज्ञान मिळवला जात असताना आम्ही ज्ञान मिळवता मिळवता मध्येच आपला मार्ग बदलतो आणि कुठेतरी दुसऱ्याच मोहामध्ये आपण अडकून पडतो. त्यामुळे हा जो मोह असतो त्या मोहाने मनुष्य हे पथभ्रष्ट होतो. तर ते मोह जो आहे त्यालाच विक्षेप असं म्हटलंय. आणि त्यामुळे चित्त हे चंचल होऊन जातं. आणि ह्या दोषाचं निराकरण कसं करायचं असेल तर ते उपासनेने म्हणजेच भक्तियोगाने. तर भक्तियोगाने विक्षेप नावाचा जो काही बंधन आहे ते दूर होऊ शकतं आणि कर्मयोगाने अहंकार दूर होऊ शकतो. त्यानंतर तिसरं जे ते मायेचं आवरण, अज्ञानाचं आवरण, त्याच्यामुळे मनुष्य आपल्या स्वरूपाबद्दलची त्याला विस्मृती होते, तो संपूर्ण अज्ञानी होतो. तेव्हा या मायेच्या रूपात असलेलं जे आवरण आहे ते आवरणरूपी जे अज्ञान आहे त्याचं निराकरण हे ज्ञानानेच होतं. म्हणून या ठिकाणी ज्ञानयोगाचा संबंध आहे. म्हणजे तीन प्रकारचे हे जे बंधन सांगितले त्या उपनिषदात, ह्या तीन प्रकारच्या बंधनाला हे तीन प्रकारचे योग आपल्याला भगवद्गीतेत पण आपल्याला पाहायला मिळतात. की कर्मयोगाने अहंकार दूर होईल, भक्तियोगाने विक्षेप दूर होतील आणि ज्ञानयोगाने अज्ञानाचं आवरण दूर होईल. असं अतिशय सुंदर पद्धतीने या उपनिषदात दिले. तेव्हा अशा प्रकारे या चित्ताचं या त्रिविध दोषापासून हे भिन्न भिन्न औषधं या तीन उपायाद्वारे आपण करू शकतो. आणि सकाम कर्मी लोक जे आहेत ते धूम्रमार्गाने स्वर्ग इत्यादी लोकात जाऊन पुनश्च ते परत ह्याच्यामध्ये पुनरावृत्ती होते आणि पुनश्च ते पुण्य क्षीण झाल्यानंतर पुन्हा ते जन्म घेतात पृथ्वीवर. पण निष्काम कर्मी आणि जे उपासक आहेत ते अर्चिर इत्यादी मार्गाने त्या उपास्य देवतेच्या लोकामध्ये जातात आणि त्यांना सालोक्य, सामिप्य आणि सारुप्य व सायुज्य अशा या चार मुक्ती आहेत. त्या चारीपैकी त्यांना एक एक मुक्ती मिळायला लागते. म्हणून भक्ती मार्ग जो आहे ती सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आणि त्या मार्गानेच तुम्ही
पुनरावृत्ती तुमची टाळू शकता. वैकुंठात जायचं असेल तर भगवत भक्ती याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून भगवद्गीते भक्तीचा सुद्धा या उपनिषदात पुरस्कार केलेला आहे. अशा ह्या दोन भिन्न भिन्न ज्या गती सांगितलेल्या आहेत त्याच्या 5व्या अध्यायामध्ये त्याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. आणि प्रत्येक गतीपासून गतीचा प्रभाव आणि परिणाम काय होतो, तर तो जर त्यांनी पुण्य पुष्कळ केलंय परंतु सकाम कर्म केलेले आयुष्यभर, त्यामुळे त्या सकाम कर्मामुळे त्याला कर्माचं फळ म्हणजे स्वर्ग मिळतो. परंतु जसं त्याच्या पुण्याचा क्षीण झाला की त्याला परत परत यावं लागतं. असं हे हे हा एक आर्ची मार्ग आहे. आणि दुसरा जो आहे तो त्याची गती ही पूर्णपणे या प्रकाश मार्गाने जाऊन तो त्या ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतो. असं हे त्याची मुक्तीचा तो मार्ग आहे. असे दोन पथ जे आहेत ते 5व्या अध्यायात सांगितले आहेत. अद्वैत सिद्धांताच्या अनुसार मोक्षप्राप्तीचे प्रत्यक्ष साधन जे आहे ज्ञानच आहे. आणि ह्या विषयामध्ये वृते ज्ञानान्न मुक्ती ही ज्ञानदेव तू कैवल्यम अथ एन्ययो विदुरन्य राजा नसते क्षयलोका भवन्ति सर्व एते पुण्यलोका भवन्ति ब्रह्मसंस्थो अमृतम त्वमेती इत्यादी हे बऱ्याचशा या ऋचा ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि ते प्रमाण अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे निष्काम कर्म आणि उपासना हे मल आणि विक्षेपाची निवृत्ती करणारे आहेत. आणि ज्ञानाद्वारे तो प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार त्याला होऊ शकतो. अशी ही संबंध उपासना ज्ञान आणि उपासनेचं विवेचन या उपनिषदामध्ये दिलेले. तेव्हा त्या दृष्टीने संसार आणि संसाराचं जे बंधन आहे त्याचा हे संपूर्ण अभाव होतो. आणि ह्या ह्या तिन्ही उपायांनीच मनुष्य जो आहे तो संपूर्ण मुक्त होतो. त्या स्वामींनी सुद्धा योगत्रय समन्वय असा जो विषय घेतला तर त्यांनी या तिन्ही योगाला एकत्र आणलेलं आहे की ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग एकमेकांपासून वेगळे नाही आहेत. तर तिन्हीचाही परस्परांशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. आणि संपूर्ण मुक्ती प्राप्त करायची असेल तर तिन्ही योगाचा समन्वय घडला पाहिजे. तेव्हा ह्या तीन योगाने या तीन प्रकारचे बंधन हे नष्ट होतात हे पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं आहे. तेव्हा अखंड चिदानंद ह्याची सत्ता ही शेष राहते आणि बाकी संसाराची आसक्ती संपूर्णपणे नष्ट होते. अशा प्रकारे जेव्हा त्याच्या दृष्टीमध्ये प्रपंच हा राहतच नाही, प्रपंचामध्येच त्याला सर्वत्र परमार्थ दिसायला लागतो आणि परमेश्वराचेच अखंड अनुसंधान त्याला दिसतं. कुठल्याही प्रकारचा त्याला अडथळा होत नाही. दृश्य आणि अदृश्य या दोन्हीमध्ये त्याला केवळ परमात्माच दिसतो. दृश्यामध्ये संसाराला पाहायचं आणि संसारामध्ये लिप्त होऊन आपल्या पथभ्रष्ट व्हायचं असं त्याच्याकरता राहत नाही. कारण त्या प्रपंचामध्ये सुद्धा तो परमार्थालाच पाहतो. तेव्हा हे जे काही पंचकोशात्मक शरीर आहे आणि त्याची जी स्थिती अथवा विनाश देखील कुठे राहू शकतात. आणि तो नित्य असा तो मुक्तच झाल्यावर त्या प्रकृतीमध्येच तो परमात्म्याला पाहतो. त्यामुळे आता त्याला बंधन करणार असं काहीच राहत नाही. तेव्हा वास्तविक स्वरूपास न जाणल्यामुळेच अन्य लोक जे आहेत ते त्यामध्ये जीवनमुक्ती, विदेहमुक्ती इत्यादीचा केवळ आरोप करत असतात, पण प्रत्यक्ष तो मुक्त होत नाही. तर तो सदैव हा जेव्हा त्याला आनंद स्वरूपात गेला, त्याने तिन्ही योग सिद्ध केले, तर तो स्वतःच मुक्त मिळवणार राहत नाही, तर तो मुक्त स्वरूप होऊन जातो असं श्रुती सांगते. तेव्हा विमुक्तस्य विमुच्यते असा सिद्धांत त्या निमित्ताने सांगितला आहे की त्याला तो स्वतः मुक्ती स्वरूप होतो. अशा प्रकारे हा जो निश्चय होतो की मोक्षाचं साधन जे आहे ते कसं आहे तर साक्षात ते आत्मज्ञान, हे आत्मज्ञानानेच मोक्ष मिळतो. कारण आत्मज्ञान हे ज्ञानस्वरूपता प्रदान करतं, ज्ञानापासून त्याची भिन्नता राहत नाही. तेव्हा ज्ञानप्राप्तीचा अधिकार हा त्याला प्रदान केलेला आहे. कर्म आणि उपासना देखील त्याचे साधन अवश्य आहे. आणि ह्या शाखेमध्ये कर्मनिरूपण पूर्वीप्रमाणेच केलेले आहे की या कर्मनिरूपणामध्येच ज्ञान आणि भक्ती ही कशी लपलेली आहे हे सांगण्याचं कौशल्य ह्या छांदोग्य उपनिषदामध्ये आहे. कारण त्यांनी फक्त कर्म म्हणजे केवळ कर्मकांड आणि त्याच्यामध्ये काम्यकर्मच नाही सांगितलं, तर काम्यकर्माच्या व्यतिरिक्त निष्काम कर्म केल्याने त्याच्यामध्ये आपोआपच ज्ञान कसं अनुस्यूत म्हणजे त्याच्यामध्ये लपलेलं असतं आणि जेव्हा प्रगट होतं ते ज्ञान तेव्हा ते भक्तिरूपात कसं प्रगट होतं हे त्या ठिकाणी रहस्य या उपनिषदात दिलेलं आहे. तेव्हा आत्मज्ञानाचं निरूपण करायचं असेल तर ह्या उपनिषदाला त्या ठिकाणी
आरंभ त्यांनीच केलेला आहे की यामध्ये तत्वज्ञानामध्ये हे हे मुख्य म्हणजे आत्मज्ञान हे त्याचा गाभा आहे. आणि तो तो गाभा जर आपण परिपूर्णपणे मिळवला तर मग भिन्न भिन्न उपासना या सहज सिद्ध होतात. तेव्हा ह्या उपनिषदामध्ये आता एकूण 8 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये प्रथम 5 अध्याय जे आहेत ते प्रधानतेने उपासना आहे. म्हणजे ह्या 8 अध्यायामध्ये 2 भाग करता येतील आपल्याला, की एक भाग जो आहे तो पूर्णपणे उपासनेचा म्हणजे कर्मकांडाचा आहे. पण कर्मकांडामध्ये उपासना शब्द जो वापरला आहे तर तो त्याच्यामध्ये ही भक्ती या उपासनेमध्ये निश्चितच आहे. म्हणजे कर्मामध्ये भक्ती सांगितली आहे आणि त्या दोन्हीचाही संगम होतो तेव्हा 5 अध्यायाचं हे विवेचन संपतं. आणि त्याच्यानंतर 6वा 7वा आणि 8वा जो आपण नंतर पाहिला शेवटी, तर त्या 3 अध्यायामध्ये मात्र संबंध हे ज्ञानाचं अधिष्ठान म्हणजे ब्रह्मतत्व काय आहे आणि आत्मतत्व काय ह्याचं पूर्ण विवेचन आपण शेवटच्या 3 अध्यायामध्ये पाहिलं. तेव्हा या 5 आणि 3 8 म्हणजे 5 उपासना आणि कर्म आहे आणि 6 7 8 हे ज्ञान आहे. ह्या दोन्ही विषयाचं अतिशय सुंदर असं विवेचन या ठिकाणी केलं आहे. आणि त्याच्या त्या सुगमतेमध्ये ती जी सुलभता त्यात सांगितली आहे त्या सुलभतेमध्येच आपल्याला सहजतेने ज्ञान आपल्यामध्ये प्रस्थापित होतं. ह्या ठिकाणी अनेक स्थानावर काही काही आख्यायिका पण विस्तृत केलेल्या गेल्या आहेत ज्याच्यामध्ये ह्या विषयाचे जे जे मर्म आहे ते आपल्या मनास भिडणार आहे. जे ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाने आपले सगळे बंधनं नष्ट होतात. आपले सगळे जे अज्ञानाचे कवच आहेत ते सगळे नष्ट होतात आणि ह्याच्याने बोधप्राप्ती जी होते त्या बोधामध्येच आपलं जीवन जे आहे आपल्या जीवनाचं जे अंतिम जे प्रयोजन आहे ते त्याच्यामध्ये सिद्ध होतं. आता आपण एक एक अध्यायाचं पाहूया. प्रथम अध्यायामध्ये इभ्य ग्रामात राहणारे उपस्थिती कथा आहे. ज्यामध्ये उपस्थी हा यज्ञयागादी कर्मकांडात अत्यंत कुशल होते आणि एक वेळेस कुरु देशामध्ये जेथे उपस्थी राहत होते तेथे अत्यंत बर्फवृष्टी झाली आणि बर्फ हे दगडाप्रमाणे ती वृष्टी करत राहिले आणि त्यानंतर मात्र फार मोठा दुष्काळ पडला आणि त्यानंतर कित्येक दिवसापर्यंत त्यांना उपाशी राहावं लागलं. आणि जेव्हा प्राणसंकट निर्माण झाले तेव्हा त्यांनी एका हत्तीच्या माहुलास अन्न मागितले. त्याच्याजवळ थोडे उडदाचे दाणे उपलब्ध होते परंतु ते देखील उष्टे होते. त्या कारणाने त्यास देण्याबद्दल त्या माहुलास थोडा संकोच वाटला. तरी उपस्थितीने उशस्थी नाव आहे उशस्थीने त्याला ते दाणे मागून घेतले आणि उष्टे असले तरी ते खाल्ले कारण त्याला प्राणाचं रक्षण करायचं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा उच्चिष्ट जल देखील तो माऊल देण्यास पुढे आला तेव्हा मात्र उशस्थीने सांगितलं की हे जल उच्चिष्ट आहे असे सांगून त्याचा त्याने निषेध केला व अस्वीकार केला. त्यावर हत्तीवाल्याने शंका व्यक्त केली की काय बाबा काय उष्टे दाणे खाल्ले तर उष्ट पाणी पिण्यात काय दोष आहे. त्यावर उशस्थी म्हणाले की नवा अजिविष्य अभिमानम स्वादन काम उदपादन. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या अन्नास खाण्याशिवाय मला पर्याय नव्हता त्याच्याशिवाय मी जिवंतच राहू शकलो नसतो. पण जल तर माझ्या इच्छेनुसार सर्वत्र मिळू शकतं तेव्हा ते उच्चिष्ट का बरं घ्यायचं. त्यामुळे जे शक्य आहे ते त्याप्रमाणे आपण शास्त्राचं पालन केलं पाहिजे. जिथे जीव धोक्यात आहे प्राण धोक्यात आहे तिथे आपण कुठेतरी शास्त्राच्या बरोबर आपण कुठेतरी तडजोड करणं आवश्यक आहे असं याच्या विधानातून दिसतं. तेव्हा अशा प्रकारे उच्चिष्ट जलासाठी निषेध करून त्यांनी एक आदर्श उपस्थित केला आणि मनुष्याच्या आचारसंबंधीची नियमाची उपेक्षा आपण करू शकतो पण केव्हा की जेव्हा त्याचं प्राण जेव्हा संकटात आहे त्याला कारण ज्याला दुसरा कुठलाही उपाय नव्हता. तेव्हा या प्रथम अध्यायामध्ये जो शिलक आणि चैकितान आणि प्रवाहन यांचे जे संवाद आहेत आणि 5व्या अध्यायामध्ये जो उद्दालक बरोबर प्राचीन शालादी 5 महर्षींनी राजा अश्वपतीच्या जवळ जाऊन वैश्वानर आणि आत्म्याविषयी जिज्ञासा व्यक्त केली आहे. त्या 2 प्रसंगांनी हे स्पष्ट होतं की सनातन शिष्टाचार्याच्या अनुसार जो उपदेश देण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणासच आहे. परंतु जर काही उत्कृष्ट विद्या आणि काही अन्य द्विजातीतील असं जर द्विजातीजवळ असेल तर ती सुद्धा घेण्यास हरकत नाही असा या ठिकाणी एक वेगळा आदर्शही मांडलेला आहे. कारण तो क्षत्रिय असताना क्षत्रिय राजाकडून सुद्धा त्यांना जर ज्ञान मिळत असेल तर तो ब्राह्मण सुद्धा त्याचं शिष्यत्व पत्करतो असे या ठिकाणी एक उदाहरण ठेवलेलं आहे की जेणेकरून ज्ञानाची प्राप्ती करण्याकरता माणसाने प्रसंगी अशी तडजोड केली तरी काही हरकत नाही.
असे या ठिकाणी म्हटलेले आहे. तेव्हा कोणत्याही कल्याणकारी विद्येस ग्रहण करण्यासाठी मनुष्यास त्याग, तप, सेवा, सत्य आणि विनय इत्यादीची आवश्यकता असते. ही बाब कित्येक आख्यायितून इथे प्रदर्शित केली गेली आहे. राजा जानश्रुतीने संवर्ग विद्येची प्राप्तीसाठी गाडीवाले रईक्व याचा तिरस्कार सहन करून सुद्धा त्याला पुष्कळसे धन, राज्य आणि आपल्या कन्येस देऊन त्यांनी त्या विद्येचं ग्रहण केलं. म्हणजे त्या विद्येचं किती महत्व आहे ह्याच्यावरून समजेल की तो साधा गाडीवाला रईक्व जो आहे तो गाडीच्या खाली बसलेला आहे आणि हा राजा अतिशय म्हणजे धनाढ्य आणि सर्व प्रकारच्या गोष्टी असलेल्या आहे, परंतु ज्ञानाची भूक किती असू शकते, तर त्याने त्याला पुष्कळसं धन दिलं, राज्याचा काही भाग दिला आणि कन्येबरोबर लग्नही केलं, कारण त्याला ती विद्या प्राप्त करायची होती. इंद्राने आत्मविद्येच्या प्राप्तीसाठी 101 वर्षपर्यंत ब्रह्मचर्याचं व्रत केलं. त्याच्यानंतर सत्यकाम जाबालाचं इथे फार मोठं असं आख्यान आहे की जाबालाने जेव्हा आपले गुरु हरिद्रमत गौतम यांच्या साह्याने व आशीर्वादाने वृतबंध म्हणजे मौंज करण्यासाठी प्रार्थना केली, त्यावेळेस गौतमाने जाबालास त्याचे गोत्र काय असं विचारले. त्यावर जाबालाने त्यासंबंधी आपल्याला अज्ञान आहे व त्याचे कारणही देखील स्पष्ट शब्दात सांगितले. या स्पष्ट कथनानेच आचार्याने निश्चय केला की हा इतका सत्य बोलणारा आणि इतका स्पष्ट बोलणारा ब्राह्मणाशिवाय इतर कोणीही असू शकत नाही, म्हणून जाबाल हा ब्राह्मणच आहे असा निर्णय घेऊन गौतमाने त्याला जाबालास दीक्षा दिली आणि उपनयन संस्कार केला. आणि त्यानंतर सत्यकामाने केवळ गुरुसेवेच्या प्रभावाने ही ब्रह्मविद्या प्राप्त केली. सत्यकाम आचार्य ही हरिद्रुमता जवळ जाऊन विद्या अध्ययनास गेला होता, तेव्हा आचार्यांनी सत्यकाम जाबालाचे जे उपनयन करून त्या 100 गायी देऊन अशी आज्ञा केली की ह्या गायींना जंगलात घेऊन जा आणि जोपर्यंत त्या गायींची संख्या वृद्धिंगत होऊन 1 सहस्त्र होणार नाही तोपर्यंत तू परत फिरून यायचं नाही. तेव्हा बालक जो आहे तो सत्यकामाने जे गुरुजींनी सांगितलेला जो आदेश आहे तो त्यांनी अतिशय प्राणपणाने पालन केला आणि केवळ गायींना चारण्याची सेवा देऊनच त्याने त्याद्वारेच त्यांनी गुरुची कृपा प्राप्त केली आणि त्याद्वारेच हे ब्रह्मज्ञान प्राप्त केले. ज्यावेळेस त्याने गायींना सहस्त्र संख्या झाल्यावर त्यांना घेऊन गुरुकडे आला, त्यावेळेस त्या सत्यकामाच्या तेजास पाहून गुरुंना असं म्हणावं लागलं की ब्रह्मविदेव वै सौम्य भासी खूनु त्वानु शशास, हे सौम्य तू ब्रह्मवेत्याप्रमाणे झाला आहेस असे मला जाणवायला लागलं. तेव्हा तुला आता कोणी अन्य अधिकारी गुरुकडून उपदेश मिळाला आहे का असं त्याला प्रश्न पडला. कारण तो इतके ते सहस्त्र गायी होईपर्यंत त्याने जी गायीची सेवा केली त्या गायीच्या सेवेचा हा परिणाम आहे की गुरुची कृपा सहजतेने झाली आणि संपूर्ण आत्मविद्या त्याला मिळाली. अशा प्रकारे सत्यकामा सत्यकाम जो आहे हा परिपूर्ण झाला. आणि त्याच्यानंतर पुढच्या कथानकामध्ये सत्यकामाचा शिष्य उपकोसल आहे आणि तो देखील अग्निहोत्र करत होता. गुरुकृपेच्या ब्रह्मविद्येची प्राप्ती त्याला झाली होती. आणि या दृष्टांताचा आशय असाच आहे की ज्या पुरुषांचे ज्या वेळेस जे कर्तव्य असतं ते यथोचित वेळेस सर्वथा आज्ञेनुसार श्रद्धाभक्तीने जेव्हा पालन केलं पाहिजे, तेव्हा आपल्या या कर्तव्यास यथोचित रीतीने पालन केल्यानेच आपलं कल्याण होतं असं या ठिकाणी विवेचन आहे. त्यानंतर पुढे 7व्या अध्यायामध्ये सनतकुमार आणि नारद यांचा संवाद आहेत. देवर्षी नारदजी जे आहेत ते आत्मज्ञानाच्या जिज्ञासेने सनतकुमाराच्या पुढे शरण जातात आणि सनतकुमारांना नारद विचारतात की तुम्ही मला असं सांगा की तुम्ही कोणत्या विद्या जाणता आहेत आणि त्या विद्येशिवाय अन्य विद्येचा तुम्हाला कोणता उपदेश पाहिजे, असं त्या सनतकुमारांनी नारदजीला प्रश्न विचारल्यावर नारदजी म्हणतात की मी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, इतिहास, पुराण, पंचमवेद हे व्याकरण, श्राद्ध, कल्प, गणित, उत्पात ज्ञान, निधिशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र, निरुक्त, शिक्षा, भूततंत्र, धनुर्वेद, ज्योतिष, गारुड आणि संगीतविद्या हे सर्व काही जाणतो. एवढ्या विद्या जाणल्यावर देखील नारदांना ही शांती मिळत नव्हती. तेव्हा ती शांती कसे मिळेल हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. तेव्हा कोणत्या राजास राज्य, वैभव, स्त्री, पुत्र आणि सन्मान इत्यादी सर्व प्राप्त होऊन जर त्या राजाच्या शरीरामध्ये भयंकर पीडा होत असेल तर त्याला ते सर्व वैभव देखील त्या राजाला हे शांती देणार नाही. अशाच प्रकारे या संसाराचे मोठ्यात मोठे व श्रेष्ठ ऐश्वर प्राप्त झाल्यावर देखील आत्मज्ञानाशिवाय पूर्ण शांती प्राप्त होणार नाही. ती सर्वथा असंभव आहे.
असं ह्या प्रसंगाच्या निमित्ताने सांगायचं आहे. आणि म्हणून आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता नारद मुनी जे आहेत ते या सनत कुमाराकडे जातात आणि मग परमात्म्याच्या साक्षात्काराशिवाय केलेल्या सर्व क्रिया ज्या आहेत त्या त्या दुःखापासून कधीही त्याची सुटका होणार नाही. म्हणजे आकाशात चमड्याच्या समान गुंडाळून घेतल्यासारखेच असंभव असा होईल. यदा चर्मवादाकाशम वेष्टिया प्यांती मानवा तदा देवमे विज्ञाय दुःख शांतो रे भविष्यती. याबद्दल नारद सांगतात की सोहम भगवो मंत्रदेवा अस्मि नात्म विच्युत इहेव मे भगवत दृश्येभ्यस्तरति शोकात्मा विदिति सोहम भवतः शोचामि तम मा भगवान शोकस्य पारम तारयुक्त. भगवान मी केवळ शास्त्रज्ञ आहे पण मी आत्मज्ञ नाही. मी आपल्यासारख्याकडून असं ऐकलं आहे की आत्मवेत्ता हा शोकास पार करून जातात. त्यामुळे मी असा निश्चय करतो आहे की केवळ शास्त्रज्ञानाने संस्कृती कररूप शोकसमुद्रास पार केल्या जात नाही. अगदी हीच गोष्ट आपण आत्ताच्या काळामध्ये सुद्धा सर्व जे विद्वान आणि शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सुद्धा हा जो विचार आहे नारदाचा हा ह्याच्यावर गांभीर्याने विचार करायला पाहिजे की आम्ही सायन्समध्ये पुष्कळ प्रकारचं संशोधन केलं आहे. आम्ही पुष्कळ प्रकारच्या ग्रंथाचा अभ्यास केला आहे. आम्ही स्वतःही संशोधन करून काही सिद्धांत निर्माण केले. तरी जोपर्यंत आत्मज्ञान नाही आहे तोपर्यंत त्या माणसाला संपूर्ण तृप्ती नाही, संपूर्ण आनंद नाही आणि खऱ्या अर्थाने तो ज्ञानस्वरूप नाही आहे. हे हा जो निष्कर्ष आहे हा निष्कर्ष या निमित्ताने आजच्याही काळामध्ये शास्त्रज्ञांनी हा घेतला पाहिजे. तेव्हा केवळ शास्त्रज्ञानाने संस्कृती रूप शोकसमुद्रास मनुष्य पार करू शकणार नाही. या कारणानेच तर अनुभवाची आवश्यकता असते. जेव्हा सर्वतंत्र स्वतंत्र अविशेष विद्या महार्णव देवर्षी हे जे नारदास देखील त्याची विद्या शांती प्रदान करू शकत नाही तर मग आमच्या सगळ्या साधारण जीवांची तर गोष्टच काय. अशा प्रकारे आम्ही पाहत आहोत की या उपनिषदामध्ये बहुतांशी उपयोगी विषय दिलेले आहेत. प्राचीन काळापासूनच या उपनिषदाचा अत्यंत सन्मान झाला आहे. वेदांत सूत्रामध्ये तर ज्या श्रुतीवर विचार केला गेला आहे त्यामध्ये सर्वात अधिक या उपनिषदाचा उल्लेख केला आहे. तेव्हा तो देखील या 6व्या अध्यायामध्ये आला आहे जेथे अरुणी भिन्न भिन्न दृष्टांत देऊन 9 वेळाला त्या वाक्याने आपला पुत्र श्वेतकेतूला आत्मतत्वाचा उपदेश केला आहे. आणि औपनिषद दर्शन जे हे साम्य दर्शन आहे कारण ह्या ठिकाणी समतत्वाचंच पूर्णपणे हे विवेचन असल्यामुळे औपनिषद दर्शन हे साम्य तत्वाचं समत्व असलेल्याचं दर्शन असल्यामुळे त्याला साम्य दर्शन असं म्हटलंय. आणि यापासून भवभयाचे निराकरण होतं. आत्यंतिक आनंदाची ती प्राप्ती होती म्हणजे तो आनंद स्वरूपच होतो. असा हा परमपुरुषार्थ आहे. आणि हा प्राप्त झाल्याशिवाय जीवन जे आहे ते व्यर्थ आहे. त्यांना प्राप्त न करणे ही सर्वात मोठी हानी आहे असं केन श्रुती पण सांगत असते. इह चेद वेदिदत सत्य अस्ति नचो देहा वेदीन महती विनष्टी. तेव्हा ह्या दृष्टीचं प्राप्त करण्यासाठी प्रत्येक पुरुषास प्राणपणाने प्रयत्न केला पाहिजे आणि परमात्माने आम्हा सुद्धा त्याच्याकरता ही योग्यता प्रदान केली पाहिजे. असा हा म्हणजे त्याचा आढावा आपण पाहिला की ह्या आढाव्यामध्ये हे जवळजवळ विविध विषय आलेले आहेत. आख्यान आलेलं आहे पूर्ण. आणि त्या आख्यानामध्ये आपल्याला असं दिसतं की कर्म ज्ञान आणि भक्ती ह्या तिन्हीचाही संगम आहे. आणि त्यामध्ये पहिला जो 5 अध्याय जे आहे ते हे पूर्ण कर्मावरच आहेत. कर्म आणि उपासनेवर आहेत आणि नंतर ज्ञान आहे. तेव्हा ह्याचा आढावा असा झालेला आहे. तेव्हा आता आपण फक्त विषयाची जी सूची आहे काय काय विषय आपण घेतलेत त्याचं एक अगदी हे पाहूया आपण. त्यामध्ये प्रथम शांतीपाठ झाल्यानंतर प्रथम अध्यायामध्ये उद्गीत दृष्टीने ओंकार उपासना सांगितले. उद्गीताचे रसतमत्व सांगितलंय. उद्गीत उपासना अंतर्गत रुक साम आणि उद्गीताचा निर्णय सांगितला आहे. ओंकाराचे संसृष्ट हे मिथुनाचे जे समागमाचे जे फल आहे ते सांगितले आहे. उद्गीत दृष्टीने ओंकाराच्या उपासनेचे फळाचे सुद्धा तिथे विवेचन केले आहे. ओंकाराची समृद्ध गुणवत्ता सांगितली आहे. ओंकाराची स्तुती सांगितली आहे. आणि उद्गीत विद्याचे जाणणारे आणि न जाणणारे ह्यांच्या कर्मामध्ये कसा भेद आहे हे सांगितले. त्यातून पुढे द्वितीय खंडामध्ये प्राणोपासनाची उत्कृष्टता सांगितली आहे. त्याच्यावरची आख्यायिका सांगितली आहे. प्राण इत्यादीचे सदोषत्व सांगितले. मुख्य प्राणाद्वारे असुरांचा प्रभाव कसा होतो, पराभव कसा होतो आणि प्राणोपासकाचे महत्व काय आहे
प्राणाची अंगिरस संज्ञा करण्याचा इथे या ठिकाणी उद्देश आहे. प्राणाची बृहस्पती संज्ञा पण इथे करण्याचा उद्देश आहे. प्राणाची आयास्य संज्ञा करण्याचा हेतू आहे आणि प्राणदृष्टीने ओंकार उपासनेचं फळ दिलेलं आहे. पुढे तृतीय खंडामध्ये आदित्य दृष्टीने उद्गीत उपासना सांगितली. सूर्य आणि प्राणाची समानता काय आहे याचं विवेचन आहे. व्यानदृष्टीने उद्गीत उपासना काय आहे, व्यान प्रयुक्त झाल्याने वाक, रुक आणि साम आणि उद्गीताची समानता सांगितली आहे. उद्गीताक्षरामध्ये प्राणदृष्टी सांगितली आहे. उद्गीताक्षरामध्ये द्युलोकादी सामवेदादी दृष्टी सांगितली आहे. सकाम उपासना चा क्रम सांगितला आहे. उद्गीत संज्ञक ओंकार उपासनेच्या संबंधी आख्यायिका सांगितल्या आहेत. या ओंकाराचा उपयोग आणि त्याचं महत्व सांगितलंय. ओंकार उपासनेचं फल सांगितलंय. ओंकार, उद्गीत आणि आदित्याचं अभेदत्व, रश्मी दृष्टीने आदित्याची व्यस्तोपासनेचं विधान व फल दिलेलं आहे. मुख्य प्राणदृष्टीने उद्गीत उपासना सांगितली. प्राणदृष्टीने मुख्य प्राणाची व्यस्तोपनेचे हे विधान व फल सांगितलंय. प्रणव उद्गीताचे अभेदत्व सांगितले आणि अनेक प्रकारच्या या अधिदैविक आधी उद्गीतोपासना ही सांगितली आहे. पुढे सप्तम खंडामध्ये अध्यात्म शास्त्राचं उद्गीतोपासना सांगितली आहे. आदित्यांतर्गत आणि नेत्रांतर्गत पुरुषाची एकता सांगितली आहे. यांच्या ह्या अभेद्य दृष्टीने त्याचे उपासनेचे फळाचं विवेचन केलेलं आहे. तेव्हा उद्गीत उपासनेच्या त्या उत्कृष्टतेचं प्रदर्शित करणारे हे शेष दाल्भ प्रवण संवाद हे केले आहेत. शिलकाची उक्ती दिलेली आहे. आकाशच सर्वांचा आश्रय आहे असं विवेचन केलंय. आकाश संज्ञक ही उद्गीताची उत्कृष्टता आणि त्याची उपासना सांगितली आणि अशा उशस्तीचे आख्यान पुढे सांगितले. राजयज्ञाची उशस्ती आणि ऋत्विजांचा संबंध सांगितलाय. राजा आणि उशस्तीचा संवाद सांगितलाय आणि उशस्ती प्रति प्रस्तोताचा प्रश्न आणि उशस्तीचे उत्तर हे प्रस्तावाच्या अनुसार हे देवता प्राण आहेत असं विवेचन आहे. उद्गाताचा प्रश्न, उशस्तीचे उत्तर, प्रत्याहार्थाचा प्रश्न, उशस्तीचे उत्तर आणि उद्गीतानुगत देवता हे आदित्य आहेत. शैव संबंधी उपाख्यान आहे. कुत्र्याद्वारे त्याचा हिंकार, सामावयव भूत स्तोभाक्षर संबंधीने उपासनेचं फळ. त्यानंतर द्वितीय अध्यायामध्ये साधू दृष्टीने, आता आपण एकदम असं करूया की पुढचा हा सहावा, सातवा आणि आठवा इकडे आपण जाऊया, कारण ही आपण पूर्ण अनेक प्रकारची उपासना इथे आपण पाहिली. आता त्यानंतर आपण तिसरा अध्याय, चौथा अध्याय, पाचवा अध्याय, कारण ही सगळ्या उपासना आहेत. आणि अंतिम जे आपण शेवटचे जे 3 अध्याय घेतले त्याच्यामध्ये काय ज्ञान दिले हे आपण आता थोडक्यात पाहूया आणि मग इथे हा जो विषय हा संपेल पूर्ण. आता शेवटचे जे 2 अध्याय आहेत त्याच्यावर थोडक्यात मी सांगतो की नारदाच्या प्रती सनत कुमाराचा उपदेश सांगितलाय. नामाच्या तुलनेत वाणीची महत्ता सांगितली आणि वाणीच्या तुलनेत मनाची श्रेष्ठता ही अशी त्या ठिकाणी संकल्प सांगितलाय. मुख्य काय आहे की आपल्याला शेवटी आत्मस्थितीमध्ये आणि ब्रह्मतत्वाचं जे काही विवेचन आहे ते ज्ञानाचं कांड आहे आणि त्यामुळे ज्ञानाच्या ह्या कांडावर आपल्याला थोडक्यात त्या ठिकाणी पाहावं लागेल की आत्म्याच्या संदर्भामध्ये आत्म्याचं अनुसंधान कसं करायचं हे वर्णन त्या ठिकाणी केलं. इंद्र आणि विरोचन हे दोघंजण जेव्हा ह्याच्यामध्ये प्रजापतीकडे जातात आणि त्यांना जलाच्या भांड्यात प्रतिबिंब पाहायला सांगतात, अशी ती कथा तुम्ही पाहिली पूर्ण. आणि त्याच्यामध्ये म्हणजे तो आत्मतत्व काय आहे याचं विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे. तेव्हा या सर्व विवेचनाचा भाग आहे तो आपण शेवटी म्हणजे दहर आणि पुंडलिक ह्याच्यामध्ये जी ब्रह्मतत्वाची उपासना याच्यावर आपण विवेचन शेवटी पाहिलं. आणि पुण्यकर्माचं काय फल असतं, अनित्य असलेल्या ह्या फळाच्या शिवाय ही ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर नित्य हे फळ कसं प्राप्त होतं. दहर आणि ब्रह्मतत्वाची उपासना ही त्याच्यामध्ये महत्वाची आहे. असत्याने आवृत्त झालेले जे सत्य आहे ती उपासनेद्वारे आणि नामसाधनेच्या द्वारे ही कशी आपल्याला पुन्हा एकदा प्राप्त होते आणि आपल्यामध्ये आणि सेतुरूपी आत्म्याची उपासना कशी करायची आहे. जीव आणि आत्म ह्याच्यामध्ये जो सेतू आहे तो जीवभाव नष्ट होऊन आत्मतत्वाची प्राप्ती, यज्ञ इत्यादीच्या द्वारे ब्रह्मचार्याची ही परिपूर्ण त्या ठिकाणी स्थापना कशी करायची आहे. हृदयनाडी आणि सूर्यरश्मी रूप मार्गाची उपासना कशी करायची. आत्मतत्वाचं अनुसंधान करण्यासाठी इंद्रांनी विरोचनाला
चे प्रजापतीच्या समीप जाणं आणि त्यांची शेवटी चर्चा दाखवली आहे पूर्ण. आणि तिथे वारंवार असं निवेदन दाखवलंय की ह्या ठिकाणी आत्मतत्व कुठे आहे, तर ते त्या दृष्टीमध्ये जो दृष्टा आहे तोच आत्मतत्व आहे. आणि त्या आत्म्याला तुम्ही पहा. आणि ते जेव्हा त्याचा पाहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा विरोचन तर निघून जातो, कारण त्याला शरीर हेच आत्मा वाटतं. परंतु अंततः इंद्राची चिकाटी आपण पाहतो त्यात, की इंद्र हा शेवटपर्यंत टिकून आहे. आणि इंद्राने मात्र हे मला अजून कळालं नाही, मला अजून कळालं नाही असं म्हणत शेवटी जेव्हा तो त्या आत्मतत्वाशी अभिन्न झाला, एकरूप झाला आणि तो आनंद स्वरूप झाला, तेव्हा त्यांनी ती मान्यता दिली की आता मला ज्ञान झालेलं आहे, आता मी ज्ञानस्वरूप झालो आहे आणि मीच आता ब्रह्मतत्व आहे, याचं त्याला खात्री पटली. आणि अशा रीतीने शेवटच्या 3 अध्यायामध्ये ब्रह्मतत्वाचं पूर्ण विवेचन परिपूर्ण झालं आणि पहिल्या 5 अध्यायामध्ये विविध उपासना सांगितल्या. असा अतिशय विशाल विस्तार असा छांदोग्य उपनिषद आहे. त्याच्यावर मी अगदी बराबर त्याचा संदर्भ घेत घेत त्याचा आढावा घेतलाय. तेव्हा इथे आपण थांबूया आणि हा आढावा जो आहे तो मुख्य ज्ञान, भक्ती आणि उपासना या तिन्हीचा संगम कसा आहे ह्याचं आपण चिंतन करूया. हे जवळजवळ 2051 पृष्ठाचं पूर्ण हा ग्रंथ झालेला आहे. आणि त्या 2051 पृष्ठाच्या निमित्ताने हा जो माझा हस्तलिखित ग्रंथ आहे तो सुद्धा जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी मला माझ्या ह्याच्यावर व्हॉट्सॲपवर मेसेज द्यावा. मी त्यांच्याकरता तो देऊ शकेन. तर आता एक ग्रंथ म्हणजे 8 खंड झालेले आहेत त्याचे, त्यामध्ये एकच मी पूर्ण ग्रंथरूपाने तो बाहेर काढणार आहे. हा ठीक आहे, चला. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.